पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल कमी वापरा आणि ईव्हीचा वापर करा असं आवाहन केलं आणि त्याच्यानंतर जागतिक जे मार्केट आहे त्याचा देखील त्यांनी उल्लेख केला होता आणि त्यानुसार कच्च्या तेलाच्या ज्या किमती आहेत त्या वाढल्या आणि त्यामुळे दिसून येतोय पेट्रोलच्या किमती कालपासून 3 रुपये 11 पैशांनी वाढलेल्या आहे। मी सध्या पुण्यातल्या अलका टॉकीज जवळच्या पेट्रोल पंपवर आहे। अनेक जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येत आहेत, पेट्रोल भरतायत। पेट्रोलच्या किमती वाढवल्या आहेत। काही दिवसांपूर्वीच मोदींनी आवाहन केलं। हे खूप विचित्र आहे पेट्रोलच्या किमती वाढणं, कारण मोदी त्यावेळेला म्हणले होते की पेट्रोलच्या किमती वाढू देणार नाही, पण आता अचानक 3 रुपयाने किंमत वाढली म्हटल्यानंतर साधारण जो वर्किंग करणारा माणूस असतो, म्हणजे जे नॉर्मल ज्यांना महिना पगार असतो त्या हिशोबात त्याला सगळं मॅनेज करणं खूप अवघड झालेलं आहे। आणि ईव्हीचा वापर जास्त करा, तर मग ईव्हीच्या जी वाहनं आहेत ईव्ही ती तरी निदान स्वस्त करा। तुम्ही ते लाखाच्या घरात ती वाहनं आहेत, बरोबर आहे, पण आता प्रत्येकाकडे ईव्ही घेणं तर हे नाही, कारण सगळ्यांकडे या गाड्या अनेक वर्ष। बरोबर आहे ना, पण मग त्यासाठी आता मोदींना दुसरा पर्याय म्हणजे एवढंच आहे की हे इंधन जसं पहिल्या स्वरूपात होतं त्या स्वरूपात करणं हेच त्याला पर्याय, दुसरा काहीच पर्याय नाही। जर बघितलं तर अजून काही नागरिक आहेत माझ्यासोबत। पेट्रोल वाढवलंय, आधी आवाहन केलं होतं। आव्हान म्हणजे अचानकच सर्व झालेलं आहे। आज आमचा वाढ झाली त्याबद्दल वाद नाही आहे, पण 50 पैसे 1 रुपया वाढवलं असतं तर काही नाही, एकदम 3-3.5 रुपये। CNG गॅस वाढलेला आहे, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं। रोजच्या चाकरमानी लोकांनी करायचं काय? हे म्हणतात गाडी वापरू नका। आता आमच्यासारखे मोर दॅन 65चे लोक आहेत, त्यांनी काय करायचं? ईव्ही घेणं आता परवडणार आहे का या वेळेला? नाही, अजिबात नाही परवडणार नाही। त्यांचं प्राईस पण फार आहेत ना ईव्ही, आणि ईव्हीची अशी स्टेशनं नाही आहे, चार्जिंग स्टेशनं कुठे आहेत जास्त? चार्जिंग स्टेशन तुम्ही चार्जिंगची व्यवस्था करा, ईव्ही लोनवर द्या, थोडेफार लोक घेतील ना। यापूर्वीसुद्धा झालेलं आहे ना, आम्ही मान्य करू, पण एवढी कठीण परिस्थिती कधी निदान भारतावर आलेली नाही आहे, त्यामुळे हा प्रॉब्लेम आहे। तुम्ही पेट्रोल भरायला आलात, किमती वाढल्या 3 रुपयांनी, क्या लग रहा है अभी? आता हिंदी बोलू मराठी नाही, आता काय शेवटी युद्धाची परिस्थिती आहे आणि त्या हिशोबाने उलट आपले भारत देशाने तर फार उशिरा हे झाली आहे। बाकीच्या सगळ्या देशात भरपूर किमती वाढलेल्या आहेत, त्या हिशोबाने मला तरी वाटतं मोदीजींनी योग्य नियोजन केलं आहे। हां, 3 रुपयांनी वाढणार आहे, याचा खर्च सगळ्या नागरिकांना तर आहे, पण आपल्याला कसं आहे की 2 महिन्यानंतर आपल्या इथं वाढ झाली। बाकीच्या देशात तर लगेच 5 दिवस 10 दिवसात 1 आठवड्यात वाढ झालेली। म्हणजे केलं ते योग्य केलं असं वाटतं? माझ्या हिशोबाने तर योग्य केलंय, म्हणजे एक हिशोबाने चांगलं आहे, म्हणजे आपल्याला पुढच्या हिशोबाने जे आव्हान केलंय की काटकसर येते ते एक हिशोबाने चांगलं वाटतं। ठीक आहे, माझ्यासोबत पेट्रोलच्या किमती वाढल्या आहेत आणि तुम्ही त्यालाही पेट्रोल लागत असेल? त्याला लागणार की, पण त्याचा आमचा काही संबंध नाही, फक्त मालकांचे संबंध आहे। पेट्रोलच्या किमती वाढल्या, काय म्हणणार? किमती वाढल्या, आता वाढायलाच पाहिजे। आता तिकडे युद्ध चालू आहे म्हणल्यावर थोडं वाढणारच काय, त्याबद्दल वाद नाही। पेट्रोल डिझेल कमी येतं ना त्या, आणि बॅरलचे रेट बी वाढले, थोडं वाढणार 2-3 रुपये। बरेच दिवस वाढायला पाहिजे होतं, ते नाही वाढले। सरकार चेंज करा। आपण जर बघितलं तर अत्यंत संमिश्र प्रतिक्रिया आहे ते पुण्यातल्या सगळ्या नागरिकांच्या आपल्याला पाहायला मिळते। अजून काही नागरिक जे आहेत त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा मी प्रयत्न करते। तुम्ही पेट्रोल भरायला आला आहात, पेट्रोलच्या किमती कालपासून वाढवल्या, 3 रुपयांनी पेट्रोल वाढवलंय। मला ते आताच कळलंय वाढवलंय म्हणून। तुम्ही भरायला आल्यावर अचानक एवढ्या किंमत बघून काय वाटतंय? आता सामान्य लोकांना त्या गोष्टीचा त्रासच होणार ना। त्रास होणार? हो, मोदींनी केलंय ते बरोबर केलंय, चुकीचं केलंय? कारण त्यांनी काहीच दिवसाआधी आवाहन केलं होतं। आता विषय चुकीचा ना। हो, संपूर्ण देशभरात पेट्रोलच्या किमती वाढवल्या आहेत आणि याचा फटका जो आहे तो सामान्य नागरिकांना बसतोय आणि 3 रुपयांनी या पेट्रोलच्या किमती वाढवल्या आहे। अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहे। कोणी म्हणतंय की मोदींनी हे चांगलं केलं, फ्युचरसाठी चांगलं आहे, मात्र अनेकांच्या खिशाला कात्री देखील बसण्याची आता शक्यता आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।